बांदेश्वर बांधा वर्सेस फ्रेंडशिप रायडर माटोण या दोन संघांच्या वतीनं एका बाजूनं राजा नाटेकर हॅलो बांदेश्वर बांधा संघाचं प्रतिनिधित्व हॅलो करतोय तर हॅलो दुसऱ्या बाजूनं हॅलो फ्रेंडशिप माटोण संघाचं प्रतिनिधित्व करतोय रेडी एक्सप्रेस या नावानं संबोधला जाणारा तेजतर्रार गोलंदाज ज्याला संबोधलं जातं तो गौरेश कांबळे. दाजी कोडव यांचं आगमन एक मनोरंजन क्रिकेटचं दाजी तो खूप खूप स्वागत. छत्रपती यांकडनं गोलंदाज सज्ज होतोय. आमच्या स्क्रीनवर येतोय गोलंदाज किरण परब, एक अष्टपैलू खेळाडू, अनुभवी खेळाडू किरण परब सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला जितेंद्र नागोजी आणि नॉन स्ट्रायकर एंडला ऋषी कोरगावकर सज्ज होतोय. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं शतक प्रगतीपथावर किरण परब सज्ज होतोय. डाव्या हाताचा फलंदाज, डाव्या हाताचा गोलंदाज पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना सुरू होण्याचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. सहा षटकांचा सामना, अनिवार्य पॉवर प्लेची पहिली दोन षटकं. सुंदर फटका पाहायला मिळतोय. पहिलाच फटका फसतोय. सेबॅड आमच्या स्क्रीनवर एलिस्टर आपल्याला पाहायला मिळतोय. आखूड पद्धतीचा चेंडू बॅकफुटला जायचा आहे. मोठा फटका डेप मिड विकेटला टोलवावा हा इरादा प्रथमतः जितेंद्रचा. फटका बसतोय. ताकदपूर्ण आत्मविश्वास जास्त असा पहिल्या चेंडूवर मात्र पहिला गडी माघारी परततोय तो जितेंद्र नागोजी मात्र 0 धावसंख्येवर माघारी परततोय. सुंदर मोठा फटका टोलबाबा. अनिवार्य पॉवर प्लेच्या दोन षटकांचा फायदा घ्यावा. प्रति षटकामध्ये 10च्या धावाने खेळायचंय मैदानामध्ये या महत्वाच्या आकांक्षानं मोठा फटका टोलवण्याच्या नादात एक अनुभवी गोलंदाज मात्र प्रतिस्पर्धी संघाचा एक पहिला मात्र गडी बाद करतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकतोय. डाव्या हाताचा न्यू फाईन ज्याला संबोधलं जातं, जो फ्रेंडशिप शिरोडा फ्रेंडशिप केरवाडा संघाकडून जो खेळतोय. सुंदर खेळाचं प्रदर्शन आपल्या उभरत्या वयात या मैदानावर त्यानं केलं. गेल्या वर्षीच्या सत्रात तो सचिन टॅक्कर मैदानामध्ये पावलं टाकतोय. मात्र या स्पर्धेच्या अड्ड्यातून बरेच युवा खेळाडू पाहायला मिळत आहेत. एका बाजूनं वेंगुर्ल्याचा समीर वेंगुर्लेकर, अशोक नाईकांचा मुलगा आदित्य नाईक, तेजस पडवळ, ग्लेन फर्नांडिस आपल्याला आज पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर आज अजून एक न्यू फाईन खेळाडू सचिन टक्कर, अजून एक सावंतवाडी तालुक्यातील एक गुणवान खेळाडू विकी पंडित आपल्याला आज खेळताना पाहायला मिळेल. म्हणजे लढत दुरस आज 4 संघ लढतील मैदानामध्ये. ते एक मोठे संघ, तगडे संघ या मैदानावर आज खेळताना पाहायला मिळतील. सुंदर फटका आल्या हलक्या हाताने खेळून काढतोय. एकेरी धाव संख्येसाठी पावलं वळली. स्क्रीनवर एलिस्टर येतोय, चेंडूची परती करतोय. तोपर्यंत 2 फलंदाज 1 धाव पूर्ण करतायत. एकेरी धावसंख्येनं ऋषीच्या सांघिक धावसंख्येचं खातं खोललं जात आहे. 2 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात 1 धाव फलकावर पहिलं अनिवार्य पॉवर प्ले शतक प्रगतीपथावर. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे मैदानामध्ये. एका बाजूला राजा नाटेकर प्रतिनिधित्व करतोय, दुसऱ्या बाजूला गौरेश कांबळे. दुसरा सामना रंगेल मैदानामध्ये सुप्रिया कंट्रक्शन वर्सेस आदिनारायण मालवण संघ. जे सुनील मालवणकर एका बाजूने प्रतिनिधित्व करेल, एका बाजूने घरच्या मैदानावर सुधीर पालियकर. फटका फसतोय. बस सुंदर क्षेत्ररक्षण मी म्हणेन ऋषीचं. चेंडूवर येतो. एकेरी धाव 2 फलंदाज पूर्ण करतायत. या एकेरी धावसंख्येनं एक या धावसंख्येनं मात्र पुढे सरकला गेला. 2 धावा या धावफलकावर. 3 चेंडूंचा निम्म्या चेंडूंचा झाला खेळ समाप्त.
उर्वरित असूनही निम्म्या चेंडूंचा एक खेप बाकी. स्ट्रायकर एंडला ऋषी सज्ज होतोय. सुंदर फटका पाहायला मिळतोय. कव्हरचा फटका. क्षेत्ररक्षक ॲलिस्टर येतोय. जरा पहिल्या वेळेला झेल टिपला. सुंदर फेकी करतोय. 2 फलंदाज 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत आणि या 2 धावांना धावफलक मात्र पुढे सरकला गेला. सर आमच्याकडे निर्णय येत आहेत. एक 1 शॉट एकच धाव प्राप्त होते. या एकेरी धावसंख्येनं धावफलक पुढे सरकला गेला. 3 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळतोय. जमिनीलगतचा फटका. क्षेत्ररक्षक ॲलिस्टर येतोय. चेंडूवर चेंडूची भरती करतोय. ज्या गोलंदाजाचं कौतुक केलं अनिवार्य पॉवर प्लेचं शतक आणि ज्या ठिकाणी 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर. डीप मिड विकेटला एक पाहायला मिळतोय. कव्हर रिसनला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्या अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानामध्ये करावी. मोठ्या फटक्यांपासून प्रतिस्पर्धी संघाला दूर ठेवावं. त्या अनुभवानं परिपक्व किरण परब सज्ज होतोय. सुंदर फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉनच्या दिशेनं सरळ चेंडू. आजच्या दिवसातील पहिला वहिला चौकार नावावर ज्याच्या ऋषीच्या नावावर कोरला गेला. किरण परबच्या शेवटच्या चेंडूचं स्वागत केलं जात आहे चौकारानं आणि या 4 धावानं धावफलकमधून पुढे सरकला गेला. धावफलकावर सन्मानजनक धावफलक. पहिल्या वहिला अनिवार्य पॉवर प्ले षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा या धावफलकावर डिझाईन. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करताना बांदेश्वर बांधा संघ आणि दुसऱ्या बाजूला नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करत असताना फ्रेंडशिप मातोंड संघ. जितेंद्र नागोजी माघारी परतला. डाव्या हाताचा फलंदाज. नौका खेळाडू मैदानामध्ये पावलं टाकतोय. ऋषी याच्या साथीला. ऋषी एका चौकारावर नटलेले खेळ साकारत एकेरी 2 धावसंख्येवर. तर सचिन ठाकर एकेरी 2 धावसंख्येवर मैदानामध्ये खेळ प्राप्त करतोय. टीम मीटिंग लागते मैदानामध्ये. कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करायचा आहे. ऐन मुख्याच्या क्षणी टीम मीटिंग लागली आणि कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं बहुतेक करून त्यानं पहिला वहिला झेल टिपला. एक सुंदर खेळाडू. विस्फोटक फलंदाजी. गुणवान खेळाडू. आज आपल्याला अजून एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. तो पीटर आपल्याला पाहायला मिळेल. ॲलिस्टर सज्ज होतोय. जो फिटर लेदरबॉल क्रिकेट असतो टेनिस क्रिकेट सुंदर खेळाचं प्रदर्शन ज्या ॲलिस्टरने गेल्या वर्षीची स्पर्धा आरवलीच्या मैदानावर गाजवली. हातातून निसटलेला सामना तब्बल 1 हाती 80 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल ज्यानं 9 षटकार ठोकले आणि सामना आपल्या संघाच्या बाजूने म्हणजे फायनलपर्यंत नेऊन पोहोचवला. तो ॲलिस्टर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला सचिन. नॉन स्ट्रायकर एंडला ऋषी एका चौकारावर नटलेली खेळी साकारत क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. वारंवार चक्र रचलं जात नाही. राजा नाटकर प्रतिनिधित्व करतोय संघाचं. बांदेश्वर बांधा संघ. ॲलिस्टर सज्ज होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. सुंदर फटका पाहायला मिळतोय. पहिला प्रयत्न क्षेत्ररक्षकाची थोडीशी ढिलाई. एकेरी धावसंख्येकडे पावलं वळवतायत. 1 या धावसंख्येला धावफलक दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्तित होतोय. 10 धावा धावफलकावर. पहिल्या वहिल्या चेंडूचा दुसऱ्या षटकातील झाला खेळ समाप्त. 10 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात डाव्या उजव्या हाताची रंगतदार जोडी मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. गोलंदाजाला कसरत करावी लागते मैदानामध्ये. ऑफब्रेक लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू टाकावे लागत आहेत. एका बाजूनं गोलंदाजीची कसरत आणि दुसऱ्या बाजूनं फलंदाजीची मात्र कलात्मक गुण मैदानामध्ये पाहायला मिळतील. दुसरं अनिवार्य पॉवर प्लेचं शतक. ॲलिस्टर सज्ज होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. शॉर्ट प्रकारचा वेगवान पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये फटका पाहायला मिळतोय. सचिन सुंदर पद्धती रनिंग बिटवीन करतो एकेरी धावसंख्येसाठी. या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकला गेला. 11 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात फ्रेंडशिप माटोंड संघ प्रथम फलंदाजी करत असताना 6 षटकांचा सामना. सकाळचं सत्र एक फायटिंग टोटल उभी करावी या इराद्यानं सज्ज होतोय सचिन.
सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी वेगवान पद्धतीचा चेंडू यष्टीरक्षक किरण परब्याच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. अखेरच्या क्षणी पॉईंटच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न सचिनचा प्रयत्न राहत निर्धाव चेंडूची गणना आमच्या धावपलकावर होत. निम्म्या चेंडूंचा झाला खेळ समाप्त. उर्वरित अजूनही निम्म्या चेंडूंचा आहे खेळ बाकी. अनिवार्य पॉवर प्लेचं शतक, दुसरं शतक प्रगतीपथावर. या निम्म्या चेंडूंमध्ये एका दुसरा मोठा फटका पाहिजे तो फ्रेंडशिप मातोंड संघाला. सुंदर गोलंदाजी ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला टोलवण्याचा इशारा. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय चेंडू. किरण परब्याच्या हातामध्ये चेंडू विसावला जात. ज्या जबाबदारीनं राजा नाटेकरनं त्याच्यावर जबाबदारी ठेवली ॲलिस्टरच्या खांद्यावर, ती जबाबदारी मी पूर्ण करणार. सुंदर गोलंदाजी करणार, भेदक गोलंदाजी करणार, या महत्त्वाच्या इराद्यानं गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. तर दुसऱ्या बाजूनं पाहायला मिळत आहे ते मात्र एका बाजूने एक सुंदर फलंदाजी करावी इराद्यानं सचिन पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुंदर फटका देखण्याला फटका पाहायला मिळतोय. राजा नाटेकर स्क्रीनवर येतोय. आमच्या चेंडूची परती करतोय. दोन फलंदाज एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकला. या 12 धावा धावफलकावर स्थिरावलेली धावसंख्या संभाव्य धावसंख्येला 1 या धावसंख्येनं धावफलक पुढे गेला, सरकला. 12 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. निशब्द करणारी गोलंदाजी मादल मैदानात पाहायला मिळते. एका बाजूनं नौके खेळाडू, एका बाजूनं अनुभवी खेळाडू. ही तुरस ही लढत मैदानामध्ये लागते, कारण दोन्ही संघांचं ध्येय असेल विजयाच्या वाटचालीकडे आपण जायचंय. तर दुसऱ्या बाजूनं एका ताकदीनं उतरलाय तो बांदेश्वर बांधा संघ. फ्रेंडशिप मातोंड संघाचा विचार केला तर फ्रेंडशिप मातोंड संघाचं प्रतिनिधित्व करतोय रेड एक्सप्रेस गौरेश कांबळे. आणि फलंदाजांना जखडून ठेवणारी गोलंदाजी मैदानामध्ये एका बाजूनं ॲलिस्टरची आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 3 चेंडू निर्धाव टाकतोय. 3 धावा अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये. या सुंदर अशा मैदानावर खेळपट्टीचा विचार केला तर सुंदर खेळपट्टी या स्पर्धेच्या माध्यमातून वेंगुर्ला कॅम्पच्या स्टेडियमवर 2 षटकांचा आला. 12 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. आणि 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा या धावफलकावर. तिसरं शतक प्रगतीपथावर छत्रपती एंडकडनं गोलंदाज प्रसाद लुमाजी सज्ज होतोय. छत्रपती एंडकडनं गोलंदाज प्रसाद लुमाजी सज्ज होतोय. स्ट्रायकरला एकेरी धावसंख्येवर सचिन. दुसऱ्या बाजूनं एका चौकारावर नटलेली खेळी साकारत ऋषी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण सजवला जातोय. 2 अनिवार्य पॉवर प्ले षटकांचा झाला खेळ समाप्त. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. कव्हर रिसनला एक मोठा फटका माराबा. पंचांचा 9 चेंडूचा इशारा येतोय. पंच सरळ 9 चेंडूचा इशारा करतायत. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे ते ऋषीचं. एकूण धावफलकावर धावसंख्या प्राप्त होत आहे 4. पंचांचा 9 चेंडूचा इशारा येतोय. फील्डची संधी असेल मैदानामध्ये जे क्षेत्ररक्षणामुळे थोडासा चूक होतंय आणि त्या चुकीचा परिणाम मात्र प्रतिस्पर्धी संघाला एक मात्र फील्डची संधी लाभते. मोठा धावफलक उभा करण्यासाठी 16 धावा या धावफलकावर स्थिरावलेल्या धावसंख्येला सुंदर फटका. पहिल्या फेरीत सचिनचा फटका फसला आणि त्यानंतर जवळजवळ मी म्हणेन ऋषीचं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. फ्रीडची संधी एका चौकारावर नटलेली खेळी साकारत ऋषी. स्पर्धेच्या माध्यमातून बांधागावचे सरपंच सन्माननीय
अक्रम खान यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं गुलाब पुष्प देऊन मंडळाच्या वतीनं स्वागत केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद साहेब, आपला वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ खर्च करतायत. छत्रपती कला क्रीडा मंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा शतवी दशक 2021 सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत. फ्रीड्सचा चेंडू निर्धाव चेंडू धावपलकावर कंटाळतोय. त्या चेंडूवर मोठा फटका मारावा हा इरादा ऋषीचा. चेंडू फळीपासून चेंडू थोडासा दूर राहतोय. परिणाम किरण परवेच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची गणना धावपलकावर होत. सुंदर फटका पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीचा कव्हरच्या डोक्यावरून शरद बांदिवडेकर 2 ते 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जवळजवळ 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरत सरळ चेंडू ट्रॅव्हलर होतोय चौकारासाठी आणि या 4 धावानं धावपलक पुढे सरकला गेला. 20वी गाठतोय मैदानावर 20 धावा या धावपलकावर. स्पर्धेच्या माध्यमातून आमचा एक गुणवान खेळाडू गीतेश गावडे यांचे वडील गावडे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जाईल. दोन चेंडूंचा झाला खेळ समाप्त. 20 धावा धावपलकावर. तिसरं शतक प्रगतीपथावर. क्षेत्ररक्षणाने वारंवार बदल केला जातोय. एका बाजूने मोठे फटके पाहायला मिळत आहेत. जी फ्रेंडशिप मातोंड संघाला ज्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता हवी होती ती आवश्यकता ऋषीच्या चेंडूफळीतून उत्तुंग बद्दलीचे 2 चौकार टोलावतोय. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी वारंवार करायची. बॅकफुटला जायचंय, पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवायचा आहे. हा इरादा ऋषीचा असफल राहतोय. जसजसं निर्धाव चेंडू तसतसं टाळ्यांचा आवाज आमच्या मान्यवर कक्षातून मैदानावर बांधेश्वर बांधसंघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जसजसे निर्धाव चेंडू तसतसं निराशेचं वातावरण मैदानामध्ये फ्रेंडशिप मातोंड संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर गोलंदाजी, सुंदर अचूक टप्प्याची गोलंदाजी. गावडे साहेबांचं स्वागत होतं या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद काका. 20 धावा धावपलकावर. सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू, 2 चेंडू, त्यावर 4 धावा आणि त्यानंतर एक चौकार आल्यानंतर एक अचूक टप्प्याची गोलंदाजी. सलग 2 चेंडू निर्धाव टाकतोय. पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळतोय. नो मॅचल्यामध्ये चेंडू विसावला जातोय. बिट्टू येतोय, स्क्रीनवर चेंडूची परती करतोय. वाखाणण्याचा गप एक करतोय. 2 धावा प्राप्त होत आहेत आणि या 2 धावांना धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 22 धावा या धावफलकावर. दुसरं शतक प्रगतीपथावर छत्रपती एंडकडनं. तिसरं शतक प्रगतीपथावर छत्रपती एंडकडनं प्रसाद लुमाजी सज्ज होतोय. अंतिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी. 22 धावा धावफलकावर. चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा आहे. खराब चेंडू सीमारेषेच्या बाहेर टोलवायचा इरादानं 2 फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सचिन आपल्या रनिंग बिटवीन मध्ये बऱ्याच वेगाने धावताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा, निम्म्या षटकांचा 18 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. सांघिक धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात जितेंद्र नागोजी माघारी परतल्यानंतर धावफलक 24 धावा धावफलकावर 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर. उर्वरित अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या खेळात 18 चेंडूंवर प्रतिस्पर्धी संघ विकी पंडित सारखा अजून एक विस्फोटक फलंदाज, दत्ताधुरी सारखा एक विस्फोटक फलंदाज त्यांच्या कोट्यामध्ये ही मोठे फटकेबाजी करतोय की प्रतिस्पर्धी संघाचा एलिस्टर, अष्टपैलू खेळाडू किरण परब आणि राजा नाटेकरच्या नेतृत्वावर प्रतिस्पर्धी संघाला रोखतोय. हे सांगण्यासाठी सहयोगी समालोचक काका सम यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय. तमाम प्रेक्षकांच्या वतीनं मी योगेश परब आपले काही वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद योगेश. आज खरं तर बादल चौधरी मालवणी कॉमेंट्री या महाराष्ट्रातच नव्हे तर गोव्यात सुद्धा, राज्याबाहेर सुद्धा ज्यांचा डंका आहे, त्यांनी खऱ्या अर्थानं 100 म्हणींचा कोटा या लॉकडाऊनमध्ये पूर्ण केला. तो मालवणी समालोचनाचा बादशाह बादल चौधरी आमच्यासोबत आज कॉमेंट्री बॉक्समध्ये या स्पर्धेचं आणि आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. बादलजी वेलकम.
और इसी बीच गेंदबाजी के लिए आते हुए एलिस्टर फर्नांडिस स्ट्राइक पर खेल रहे हैं। सचिन टाकर नौ स्ट्राइक पर जीत ऋषि कुरगावकर दोनों बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए, हालांकि 3 ओवर्स में अभी ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश होनी चाहिए। अलोंग द कारपेट खेला हुआ ये लॉन्ग ऑफ की तरफ खेला हुआ स्ट्रोक, जिसके ऊपर ये ड्राइव के ऊपर 1 रन मिलता हुआ 25 पर पहुंचता हुआ ये स्कोर। ऋषि कुरगावकर और सचिन टाकर बहुत बेहतरीन बल्लेबाजी करते हुए, हालांकि पहला ही विकेट पहली गेंद पर गिरते हुए फिर भी अपने आप टीम को हल्के से अच्छी पोजीशन में ले जाते हुए, लेकिन अब जो बाकी बचे 17 गेंदे हैं उनमें बड़े स्ट्रोक्स तो निश्चित रूप से चाहिए। सुबह की पहले मैच में बादल जी टॉस जीतना एक बहुत अहम बात होती है, क्योंकि थोड़ी सी नमी, हल्की सी नमी पिच में है। पिछले 2-3 दिन में लगातार बारिश, जिसके तहत गेंदबाजों को ज़्यादा से ज़्यादा उसका फायदा मिलता हुआ दिखाई देता है। हल्की सी गेंद रुक कर आई है गेंद पर, बल्ले पर, तो उसका फायदा गेंदबाज उठा रहे हैं। अलिस्टर फिर एक बार दौड़कर जाते हुए ये गेंद, अच्छी गेंद, और इसी के साथ एक बेहतरीन विकेट लेते हुए। जब कोई भी गेंदबाज स्टंप्स को हिट करता है तो उससे बढ़िया नज़ारा कोई नहीं होता क्रिकेट की दुनिया में। डीजे बल्लेबाज जाते हुए विपुल पवार। हालांकि ये बहुत, दोनों टीमें बहुत तगड़ी अच्छी टीमें इस टूर्नामेंट में हिस्सा लेते हुए पहले ही इस चौथे दिन के पहले ही मैच में एक दूसरे से भिड़न होती हुई। तो बादल जी, हर एक जो खिलाड़ी होता है उसको पहला मैच बहुत अहम रहता है किसी भी टूर्नामेंट में, क्योंकि उसको जो फ्लो मिलना चाहिए वो पहले मैच में अगर मिल जाए तो पूरा टूर्नामेंट उसके लिए बहुत बेहतरीन गुजरता है। तो ये सभी खिलाड़ी उसी ताक में, नए बल्लेबाज क्रीज पर आते हुए विपुल, अच्छी गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप, हल्के से इस गेंद को ड्राइव किया, अलोंग द कारपेट पॉइंट पर फील्ड किया गया, 1 रन मिलता हुआ। इस 1 रन की बदौलत रन संख्या पहुंची 26 पर। तो हल्की सी गेंदबाजी करने वाली टीम इस मैच पर पकड़ बनाती हुई आखिरी जो लगभग 14-15 गेंदे हैं उसमें बहुत बड़े स्ट्रोक्स की जरूरत है, क्योंकि 55-60 रन तो बादल जी यहाँ आसानी के साथ चेस किए जाते हैं। उससे ऊपर, हालांकि पहले ही मैच आज के दिन का, अच्छी गेंद फिर एक बार अलॉन्ग द कारपेट ड्राइव किया, लॉन्ग ऑफ की तरफ 1 ही रन लिया, और इस 1 रन के बदौलत रन संख्या 27 पर पहुंचती हुई। तो अभी भी कोई बड़ा स्ट्रोक, पहली 3 ओवर में 2-3 चौके देखने को मिले, उसके बावजूद कोई बड़ा स्ट्रोक अब तक नहीं। लगातार गेंदें कम होती जा रही है। हालांकि बादल जब आएंगे तो बोलेंगे अच्छा स्ट्रोक, सीधा हाथ में शायद मार बैठे, और इसी के साथ ये और एक विकेट का पतन होता हुआ। जो प्रेशर है तेजी से रन बनाने का, उसका ये विकेट कहा जाएगा। सितारा विकी पंडित इज गोइंग ऑन क्रीज। हालांकि दूसरी छोर पर खड़े रहेंगे, लेकिन बहुत बेहतरीन गेंदबाजी देखने को मिली अलिस्टर से। ओ, ये गेंद को छोड़ना चाहते थे, लेकिन सीधी जाकर पैर पर लगती हुई ये गेंद
और इस गेंद पर कोई रन नहीं, क्योंकि अंपायर का इशारा था, इस गेंद को खेलने की कोशिश ही नहीं की गई। तो बहुत बेहतरीन अंपायरिंग यहाँ, और एक रन जो जुड़ सकता था खाते में, ये गेंद छोड़ने की कोशिश थी, और बहुत बेहतरीन ये डिसीजन अंपायर का। इसी के साथ ओवर की समाप्ति होती हुई, 4 ओवर की समाप्ति के बाद 27 रन 3 विकेटों के नुकसान पर एकमात्र बल्लेबाज ऋषि कुरगावकर, जिन्होंने 17 रन बनाए। बाकी पहला बल्लेबाज तो 0 पर, और विपुल पवार 1 के कुलयोग पर आउट होकर पैवल में वापस लौटे। बहुत बेहतरीन गेंदबाजी हुई एलिस्टर फर्नांडिस की, जिन्होंने इस ओवर में 3 रन देकर 2 विकेटें हासिल की, और पहली ओवर में भी मात्र 3 रन दिए थे। बहुत बेहतरीन गेंदबाजी, खूबसूरत गेंदबाजी जिसे कही जाती है। नए गेंदबाज फिर एक बार आ रहे हैं। प्रसाद फिर एक बार गेंदबाजी के लिए आते हुए, प्रसाद लुमाजी इज गोइंग टू बोल द 5th ओवर। राइट अप राउंड विकेट बल्लेबाज के लिए आते हुए विकी के लिए। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, सीधा शायद हाथ में मार बैठे, और एक विकेट का पतन होता हुआ। आज हमारे साथ इस कमेंट्री बॉक्स की अहमियत शोभा बढ़ाते हुए, सम्मान बढ़ाते हुए बादल चौधरी, जिन्होंने 100 जो हमारी जो भाषा है मालवणी, जिनमें से 100 मालवणीत आपण ज्याला म्हणी म्हणतो वो मुहावरे कंप्लीट किए लॉकडाउन के पीरियड में। अगली गेंद लेकर फिर एक बार दौड़कर आते हुए, ये गेंद, हाउ व्हाट अ बॉल दैट वाज, लोअर फुल टॉस थी, हल्की सी गेंद को गति परिवर्तन किया था, और जिसके तहत और एक विकेट मिलता हुआ। बहुत बेहतरीन गेंदबाजी प्रसाद। प्रसाद लुमाजी ऑन हैट्रिक। कल हमने हैट्रिक देखी थी, ओ पहली गेंद पर रिवर्स स्वीप लेने का प्रयास था, और इस गेंद पर कोई रन नहीं, और एक डॉट गेंद। तो लगभग 9 गेंदों का खेल शेष है, और रन संख्या रुकी हुई है मात्र 27 रन पर। तो पहला ही मैच गेंदबाजी करते हुए, गेंदबाज हावी होते हुए। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, फिर एक बार, ये बेहतरीन स्ट्रोक है, क्या क्या जो सकता है, नहीं, बहुत बेहतरीन फील्डिंग वहां, और 2 रन, तीसरे की कोशिश शायद खतरा हो सकता है, मात्र 2 रन। रन संख्या 2 से बढ़कर पहुंची 29 पर। 29
फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स। 5 विकेट नुकसान पर 29 रन। इस ओवर के अभी भी 2 गेंदें शेष। अच्छा स्ट्रोक, यहां क्या हो सकता है कि देखना है वहां, और बहुत बेहतरीन कैच। और दत्ताधुरी की पारी भी समाप्त होती हुई अपने निजी 2 के हॅलो, कुलियों स्पर्धेच्या पर। माध्यमातून नगर परिषद कर्मचारी यांचं उद्या या गुलाब पुष्प देऊन मंडळाच्या वतीनं स्वागत केलं जात आहे. समीर सावंत धीरे धीरे मैदान में जाते हुए, पिछले साल के मैच विनर द बिग हिटर समीर सावंत इज गोइंग इन द क्रीज। तो दत्ताधुरी बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन ये गेंद जो लेंथ थी उसके तहत ये हालांकि हैट्रिक होने से बची, लेकिन इस ओवर हैट्रिक तो हो गई। इस ओवर में तीसरा विकेट अर्जित करते हुए प्रसाद लुमाजी, बहुत बेहतरीन गेंदबाजी। हालांकि स्ट्राइक पर गौरव कामली, नॉन स्ट्राइक पर जाते हुए समीर सावंत। और इसी बीच ये इस ओवर की आखिरी गेंद शॉर्ट पिच गेंद थी, बहुत खराब स्ट्रोक, कैच तो नहीं हो सका, लेकिन 1 रन अर्जित करते हुए गौरव। और इसी के साथ मात्र 6 गेंदों का इस इनिंग का खेल शेष है। रन संख्या पहुंची है 30 पर। सुप्रिया कंस्ट्रक्शनचे संघमालक सन्माननीय गंगाराम डोंगरे आणि प्रतिनिधित्व करतोय सुधीर पालियकर. यानंतर सामना रंगेल आणि आज खूप दिवसांनी बादल वैभव जाधव मैदानावर खेळताना पाहायला मिळतोय. वैभव जाधव आखिरी ओवर लेकर आते हुए और पहली गेंद पर जोरदार हिट लगाने की कोशिश, गौरेश मिस करते हुए इस गेंद को आगे आकर इस गेंद को उठाने की कोशिश थी, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं। ये बल्ले और गेंद का जो प्यार है वो हर एक के बस की बात नहीं होती। अगली गेंद लेकर गौरव के लिए ये गेंद, अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, क्या ये कैच हो सकता है। और इसी बीच समीर सावंत स्ट्राइक पर आते हुए गौरव आउट होकर पैवेलियन वापस जाते हुए। तरह जिन्होंने पहला ही साल इस टूर्नामेंट में जब हिस्सा लिया था, वो अपने आप को साबित किया था। ये पूरा जिला जिनको जानने लगा, वो ग्लेन फर्नांडिस धीरे धीरे मैदान में जाते हुए पिछले साल के बेस्ट फिनिशर जिनको अवार्ड मिला था, समीर सावंत स्ट्राइक संभालते हुए। मात्र 4 गेंदों का खेल शेष है। ये गेंद वैभव, ओ ग्रेट बॉलिंग, टिप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ कट करके हुई आई गेंद, हल्की सी ऊपर उठी जिसके कारण बल्ले पर नहीं आई। मात्र 3 गेंदे, अगर 3 छक्के लगते हैं या 1-2 छक्के लगते हैं तो निश्चित रूप से एक अच्छा टारगेट कहा जाएगा, नहीं तो बहुत बेहतरीन गेंदबाजी मात्र 30 पर रोका हुआ है टीम को। अगली गेंद फिर एक बार ग्रेट बॉलिंग, टिप्पा खाने के बाद इस मर्तबा बाहर की तरफ निकलती हुई ये गेंद। समीर सावंत हल्के से बिट होते हुए लगातार 2 गेंदों पर बहुत अच्छे बल्लेबाज है, लेकिन इस पहले ही मैच में हर एक बल्लेबाज ने निराश किया। ये गेंद अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, सीधी गेंद जाती हुई डीप फाइन लेग की तरफ, जब स्क्वायर लेग की तरफ, जब तक एक रन दूसरे रन की कोशिश हो रही है, आसानी के साथ दूसरा रन पूरा होता हुआ रन संख्या 32 पर पहुंचती हुई, तो लगभग लो स्कोरिंग होता हुआ ये मैच इस मैदान पर 55-60 रन, ये लगभग अच्छा टोटल माना जाता है। यह आखिरी गेंद इस इनिंग की लेकर जाते हुए
वैभव जाधव दौड़कर जाते हुए। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, सीधी हाथ में मार बैठे और इसी के साथ और एक विकेट का पतन होता हुआ तो जीत के स्वागतम सुस्वागतम। 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन श्रीदेवी सातेरी इथली स्थानदेवता, ग्रामदेवता, कुलदेवता, सर्वांच्या इष्टदेवता या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून छत्रपती क्रीडा मंडळ वेंगुर्ला आयोजित छत्रपती चषक 2021 सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या चौथ्या दिवसातील पहिल्या सामन्यात सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंचा सन्मान व्हावा, हे खेळाडू जगाच्या कानाकोपऱ्यात पोचावे असा एक उदात्त हेतू घेऊन ज्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं ती स्पर्धा वर्ष 30 छत्रपती चषक स्पर्धा अर्थातच यावर्षी होते सिंधुदुर्ग प्रीमियर लीग। आपल्या सिंधुदुर्गातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात क्रिकेट आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक हिरे लपलेले आहेत। या अनेक हिऱ्यांना पैलू पाडलेले हे हिरे कोंदणात बसवावे आणि कोंदणात बसविलेले हे हिरे संपूर्ण जगाने पाहावे असाच हेतू या स्पर्धेचा। आणि गेल्या 2 वर्षाच्या यशस्वी स्पर्धेनंतर यावर्षी सुद्धा अनेक खेडेगावातील अनेक युवा खेळाडू या स्पर्धेवर आपली छाप सोडतायत आणि आपला गुणगौरव करून घेत आहेत। आज सुद्धा अनेक अनुभवी आणि अष्टपैलू खेळाडूंसोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही युवा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। आजच्या दिवसातील हा पहिलाच सामना आपण पाहतोय। बांदेश्वर बांदा संघमालक मकरंद तोरसकर आणि राजा नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली संघ उतरतोय 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी। दुसऱ्या बाजूने फ्रेंडशिप रायडर मातोंड संघ दत्ता धुरी आणि सुभाष सावंत या संघाचे मालक आणि गौरेश कांबळी स्पीड स्टार ऑफ दी सिंधुदुर्ग रेडी एक्सप्रेस या संघाचं कर्णधार पद सांभाळतोय। आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं बांदेश्वर बांदा संघाने आणि सगळ्याच गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी हा निर्णय सार्थ ठरवला। फक्त 32 धावांमध्ये रोखलं फ्रेंडशिप रायडर संघाला आणि या 33 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी बांदेश्वर बांदा संघाची सलामीची जोडी मैदानात प्रवेश करेल। अतिशय देखणी स्पर्धा, सुंदर स्पर्धा, ज्या स्पर्धेचे वेध गेल्या वर्षीपासूनच लागले होते अशी सुंदर स्पर्धा। आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्यासाठी सुप्रिया कन्स्ट्रक्शन आणि आदि आर्यन देवली मालवण दोन्ही संघ आपले कर्णधार नाणेफेकीसाठी पाठवा आणि सोबतच प्लेइंग लिस्ट सुद्धा। सुधीर पालियेकर आणि सुनील मालवणकर आपल्याला विनंती राहील प्लेइंग लिस्टसह आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या समोर या। आजच्या दिवसातील हा दुसरा सामना या स्पर्धेत आतापर्यंत 75-76 धावा पहिल्या इनिंगमध्ये किंवा संपूर्ण इनिंगमध्ये कुठलेल्या आपण पाहिल्या। त्या तुलनेत आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात 32 धावा थोडंसं लहान लक्ष, पण सकाळच्या सत्रात मैदानावर असलेला दव, ह्युमिडिटी ह्या सर्वाचा विचार करता, वाऱ्याच्या वेगाचा मंदावलेला वेग याचा सुद्धा विचार करता 33 धावांचं आव्हान सुद्धा नक्कीच पाहण्यासारखं असेल। कोण करेल 33 धावा आव्हान पार? बांदेश्वर बांदा संघाचे फलंदाज करतील की 32 धावांचा यशस्वी बचाव फ्रेंडशिप रायडर संघाचे गोलंदाज करतील?
33 धावांचा पाठलाग. 2019 माणगाव स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज, इन्सुली येथील 1 लाखाच्या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज, स्पीड स्टार ऑफ द सिंधुदुर्ग रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळे बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकर यांच्या दिशेने पीटर फर्नांडिस, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने रिचर्ड साल्ढाना. पीटरने या इनिंगमधील आजच्या दिवसातील पहिलाच झेल अतिशय सुंदर टिपला होता. पहिला चेंडू गौरेश कांबळीचा, 33 धावांचा पाठलाग. हलके स्टिअर करतो पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण तर सुंदर होतं, एका धावेपासून रोखू शकत नाहीये. या एकेरी धावेने पीटर आपल्या वैयक्तिक खात्याची सुरुवात करतोय. बांदेश्वर बांधा संघ, या संघाचे संघमालक मकरंद तोरसकर. ज्या बांधा संघाने अनेक मैदानं आपल्या चतुरस्र खेळाच्या जोरावर गाजवली, कित्येक मैदानावरचे विजेतेपदाचे करंडक उचलले, ते स्वतः मालक मकरंद तोरसकर मायक्रोफोनच्या बाजूला मान्यवर कक्षात उपस्थित आहेत. बांधा गावाला प्रोत्साहित करण्यासाठी बांधा गावचे प्रथम नागरिक कॅप्टन ऑफ दी बांधा अक्रम खान सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. दुसरा चेंडू घेऊन गौरेश बॉलिंग मार्कवर. थोडासा भरकटलेला चेंडू, पंचांचा इशारा येतोय. स्क्वेअर चेंडूचा अवांतरच्या स्वरूपात 1 धाव. प्रत्येक धाव महत्त्वाची, प्रत्येक विकेट महत्त्वाची आणि धावांचा पाठलाग जेव्हा आपण समोरच्या संघासमोर टार्गेट ठेवले 6 षटकात फक्त 33 धावांचं, अशा वेळी प्रत्येक चेंडू, दिशा, टप्पा, वेग यावर नियंत्रित करून टाकण्याची गरज. हा मात्र खराब चेंडू, पायावर असलेला चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा फटका येतोय. पंचांचा इशारा चौकाराचा. पहिला चौकार आजच्या दिवसातील आणि धावसंख्या स्थिरावते 6 धावेवर. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, यावेळी अप्परकट पाहायला मिळतोय. कव्हर्स आणि पॉईंट, 2 क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. दुसरा चौकार लगोपाठचा बाहेर पडतोय तो रिचर्ड साल्ढानाच्या बॅटमधून. धावसंख्या दुहेरी आकड्यात 10 धावसंख्येवर. दहा धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, शेवटच्या क्षणी चेंडूला थोडीशी दिशा दिली. फाईन लेगच्या दिशेने जातोय स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक. 2 धावा अगदी सहज पूर्ण. आणि या 33 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात अटॅक इज द बेस्ट डिफेन्स या तत्वाचा अवलंब करतायत ही जोडी. रिचर्ड साल्ढाना, ज्याच्या बॅटमधून 2 सुंदर खणखणीत चौकार, स्क्वेअर ऑफ द विकेट ज्याला म्हटलं जातं. पहिला चौकार डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, दुसरा चौकार डीप पॉईंट सीमारेषेच्या दिशेने, तिसरा चेंडू हलकेच स्वीप केला होता पॅडल स्वीप फाईन लेगच्या दिशेने. एकूण धावसंख्या स्थिरावते 12. 33 धावांचा पाठलाग. 4 चेंडू होत आहेत समाप्त. रिव्हर्स स्वीप करण्याचा होता प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाहीये. चेंडू राहतोय मेडन. पहिला चौकार स्क्वेअर लेगच्या दिशेने, अतिशय सुंदर चौकार होता खोलवर टप्प्याच्या चेंडूवर. दुसरा चौकार पॉईंटच्या डोक्यावरून, जो फटका वीरेंद्र सेहवागचा अप्पर कट म्हणून ओळखला जातो. या चेंडूवर मात्र केविन पीटरसनचा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न असफल. खराब चेंडू. या षटकातील हा दुसरा स्क्वेअर चेंडू. धावसंख्या स्थिरावते 13 धावसंख्येवर फक्त 20 धावांची गरज उरलेली. 5 अजून पूर्ण षटक बाकी. गौरेश सारख्या कसलेल्या खंद्या अचूक गोलंदाजाकडून नक्कीच अपेक्षा नव्हती एवढ्या दिशाहीन गोलंदाजीची. प्रत्येक धाव महत्वाची असताना 2 वाईड चेंडू या षटकात. चेंडू आहे हवेत, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या झोळीत येऊन चेंडू विसावतोय. अपेक्षित असलेली पहिली सफलता पहिल्या षटकात. रिचर्ड साल्ढाना येतोय तंबूच्या दिशेने. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा.
राजा नाटेकर बॉलिंग मार्कवर, माफ करा स्ट्रायकर यांच्या दिशेने 33 धावांचा पाठलाग आणि पहिल्या षटकात तब्बल 13 धावा. तब्बल 13 धावा असं कदाचित थोडंसं दुर्मिळ वाक्य असेल या मैदानावर. ज्या मैदानावर 6 षटकात आपण 76 धावा कुठलेल्या बघितल्या, त्या मैदानावर 33 धावांचा पाठलाग आणि या पाठलागाचा बचाव अपेक्षित होता गौरेशकडून. मात्र पहिल्याच षटकात गौरेश सारख्या खेळाडूला 13 धावा, त्यामुळेच या तब्बल 13 म्हणाव्या लागल्या. कारण गौरवच्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहता 4-5 धावा म्हणजे सुद्धा खूप म्हटलं जातं. आणि ज्या मैदानावर बऱ्याच कालावधीनंतर आपण वैभव जाधवला पाहिलं, अशा मैदानावर गौरेशच्या षटकात 13 धावा. विकी पंडितचा पहिला चेंडू, फलंदाज बीट, त्यानंतर विकेट किपर बीट, चेंडू येतोय चौकारासाठी. धावसंख्या 17 या धावसंख्येवर. सतरा धावा. आखूड टप्प्याचा चेंडू होता, डीप फाईन लेगच्या दिशेने फटका तर खूप मोठा. चेंडू येतोय वन बाउन्स ओव्हर दी रे, सीमारेषा पार चौकार. 21 धावा. एकवीस धावा. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, मिडॉन क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, 1 धाव मिळते. मी विनंती करतो बांदेश्वर बांदा संघाचे संघमालक, आपल्या काळातील गुणवंत खेळाडू मकरंद तोरसकर सर यांना आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीसाठी मकरंदजी उपस्थित राहावं. आणि मी विनंती करतो सरपंच, बांदा सरपंच अक्रम खान यांना आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करावी. 22 धावा, 33 धावांचा पाठलाग. पीटर फर्नांडिस स्ट्रायकर यांच्या दिशेने. एक महत्त्वाचा निर्णय या स्पर्धेसाठी नियम आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर आपल्याला पोडियमच्या समोरच आपला निर्णय सांगावा लागेल. त्यामुळे कर्णधाराच्या कर्णधार पदाचा सुद्धा कस लावणारी ही स्पर्धा. 26 धावा. पीटरच्या बॅटमधून बाहेर पडलेला एक सुंदर देखणा चौकार. बॅटची कड घेतोय, चेंडू येतोय विकेट किपरच्या हातात. हा दुसरा धक्का बसतोय. धावसंख्या 26 धावा, 33 धावांचा पाठलाग. आज डीजे कडून जे गाणं वारंवार आपण पाहतोय, ऐकतोय, 1 2 3, माधुरी दीक्षित सर्वांच्या डोळ्यासमोर उभी राहिली, पण माधुरीला कोणी नाचवलं होतं? माधुरीला नाचवणारी फराह खान, आज जिचा वाढदिवस आहे. सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फराह खानचा आज वाढदिवस आणि तिने दिग्दर्शित केलेलं गीत डीजे आपल्यासाठी ऐकवतायत. 1 2 3. सन्माननीय संजयजी पेडणेकर साहेब यांचं मैदानावर आगमन होत आहे. पेडणेकर साहेबांचं स्वागत होत आहे. छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ल्याच्या वतीने गुलाब पुष्प देऊन. पेडणेकर साहेब आपले मनपूर्वक आभार. काका 33 धावांचा पाठलाग अगदी सहज करताना दिसत आहेत आतापर्यंत तरी बांदेश्वर बांदा. आखूड टप्प्याचा चेंडू होता, खराब चेंडू. पंचांचा इशारा येतोय स्वर चेंडूचा. विकी पंडित आणखी एक गुणवान खेळाडू. सावंतवाडी दशकरोशीत जेवढ्या प्रीमियर लीग होतात त्या प्रत्येक प्रीमियर लीगचा हा सर्वात महागडा खेळाडू. गेल्या वर्षी तळवणे प्रीमियर लीगमध्ये मेडन ओव्हर टाकण्याचा पराक्रम ज्याच्या नावावर आहे असा विकी बॉलिंग मार्कवर. वेगवान चेंडू होता. आता मात्र आपल्या कौतुकाला साजेशी गोलंदाजी. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. धावसंख्या स्थिरावते 27 धावा. फक्त 6 धावांची गरज. फॉर्मॅलिटी बाकी, औपचारिकता बाकी. मात्र प्रीमियर लीगच्या साखळीच्या स्पर्धेत प्रत्येक धाव, प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असतो आपला ॲव्हरेज ठेवण्यासाठी. फक्त 6 धावांची गरज
आजच्या दिवसातील दुसरा सामना सुप्रिया कन्स्ट्रक्शन संघमालक गंगाराम डोंगरे, कर्णधार सुधीर पार्लेकर आणि त्यांच्या समोर असेल आदी आर्यन देवली मालवण संघ, संघमालक श्याम वाकर, कर्णधार सुनील मालवणकर. नाणेफेक जिंकतोय सुनील मालवणकर, स्वीकारतोय. क्षेत्ररक्षण स्वीकारतोय सुनील मालवणकर. ग्लेन फर्नांडिस बॉलिंग मार्कवर, फक्त 6 धावांची गरज. कोलवा टप्प्याचा चेंडू कव्हर्सच्या दिशेने, क्षेत्ररक्षण तर चेंडूच्या मागे दिसतोय, 2 धावा काही रोखू शकत नाहीयेत. छत्रपती क्रिकेट स्पर्धा 2018 या स्पर्धेचा उदयनमुख खेळाडू, छत्रपती क्रिकेट स्पर्धा 2019चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ग्लेन फर्नांडिस बॉलिंग मार्कवर. दोन्ही स्पर्धेत 2 वैयक्तिक मोठी बक्षिसं ज्याच्या नावावर आहेत असा ग्लेन. 5 धावांची गरज असताना डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका. फक्त 1 धाव, 3 धावा या षटकात पूर्ण होत आहेत. अजूनही फक्त 3 धावांची गरज. सकाळच्या सत्रात मैदानावर पडलेल्या दबाचा पुरेपूर फायदा उठवला बांदेश्वर बांदा संघाने. फक्त 32 धावात रोखलं फ्रेंडशिप रायडर संघाला आणि 33 धावांचा पाठलाग तिसऱ्या षटकातच जवळपास पूर्ण करण्याच्या अगदी उंबरठ्यावर. 30 धावा होत आहेत पूर्ण, फक्त 3 धावांची गरज. फटका तर मोठा, चेंडू आहे हवेत, डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या जोडीत पडलेला चेंडू आणि झेल सुटला जातोय. 2 धावा पूर्ण, धावसंख्या बरोबरीत येऊन पोहोचते. एक बळी मिळवण्याची संधी होती. एक चेंडू. आपण प्रतिस्पर्धी संघाला विजयापासून लांब नेणं गरजेचं असतं साखळी फेरीच्या सामन्यात. या सामन्यात मात्र ते चित्र खूप दुर्मिळ. सुंदर फटका. आजच्या दिवसात आपण काका सावंत आणि योगेश परब यांचा आवाज ऐकतोय आणि या स्पर्धेचं खास आकर्षण सर्वांचं लाडकं आकर्षण उद्या या स्पर्धेत आपण ऐकणार आहोत समीर पांढरे यांच्या रूपाने. स्वर चेंडू अवांतरच्या स्वरूपात 1 धाव ग्लेन फर्नांडिसची आणि या अवांतर धावेच्या स्वरूपात फ्रेंडशिप रायडर मातोंड संघाने ठेवलेलं 33 धावांचं आव्हान बांदेश्वर बांदा संघाने तिसऱ्या षटकात केलं पूर्ण. विजयाचे पूर्ण गुण केले वसूल. फ्रेंडशिप रायडर अजूनही 2 सामने तुमचे बाकी. फिनिक्स प्रक्षाप्रमाणे आपण उसळी घ्यावी आणि बांदेश्वर बांदा संघ विजयाची घोडदौड आपण चालू ठेवावी यासाठी आपल्याला समालोचन कक्षाकडून खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवसातील दुसरा सामना नाणेफेक जिंकतोय सुनील मालवणकर, घेतोय क्षेत्ररक्षणाचा निर्णय. सुप्रिया कन्स्ट्रक्शन वेंगुर्ला संघ करेल प्रथम फलंदाजी.